निमगिरी किल्ल्यावरून आपण हनुमंतगडासाठी ज्या वेळेला येतो तिथं आपल्याला वर एक असा भग्न अवस्थेमधला एक बुरुज दिसतो। तो त्याची बरीचशी पडझड झालेली आहे आणि त्या बुरुजाच्या बाजूलाच आपल्याला ही एक बुजलेली पाण्याची टाकी दिसते, जिच्या बाजूला एक सुंदर नक्षीकाम केलेलं एक देवरी सुद्धा आहे। आणि ज्या वेळेला मी इथं आलो त्यावेळेसच मला इथला खाली निमगिरी गावातला दत्तू कोकणे म्हणून जो लोकल व्यक्ती आहे त्यांनी याच्याबद्दल एक खूप इंटरेस्टिंग अशी माहिती दिली। या बुजलेल्या पाण्याच्या टाकीचं नाव आहे चंद्रसूर्य टाकी आणि त्यांनी मला सांगितलं की एक अशी कथा आहे, आख्यायिका आहे की ही टाकी रात्री चंद्र उगल्यानंतर खोदायला सुरुवात केली आणि सकाळी सूर्य उगवल्यानंतर तिचं खोदकाम थांबवलं गेलं आणि ती जेवढी बनली तेवढ्या याच्यामध्ये त्याच वेळेला ती थांबवली गेली आणि म्हणून तिला चंद्रसूर्य टाकी म्हणून ओळखली जातात। तर अशा काही इंटरेस्टिंग कथा आपल्याला ऐकायला मिळतात ज्यावेळेला आपण सह्याद्रीमध्ये फिरत असतो आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी तर नक्की, पण अशा अनोख्या गोष्टी सुद्धा माहिती होतात। त्यासाठी लोकल गाईड तुमच्याबरोबर नक्की पाहिजे।